तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे। लोहा कंधारचे भूमिपुत्र, माजी स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवक गोविंदराव पाटील चिखलीकर यांची कन्या आणि माजी IAS अधिकारी विद्यमान आमदार श्री श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ आशाबाई श्यामसुंदर शिंदे। पण तेवढीच त्यांची ओळख नसून कर्तबगार सनदी अधिकारी पतीला खंबीर साथ देत त्यांनी संसार आणि समाजकार्य या दोनही धुरा यशस्वीपणे सांभाळल्या आहेत। असं म्हणतात की कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते। सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून स्वतःच्या कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर सुखाचे दिवस मिळवले आणि आपली संपूर्ण कारकीर्द गोरगरीब शेतकरी, कष्टकरी जनता आणि होतकरू तरुण यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेचली। आज निवृत्तीनंतर सुद्धा ते समाजकार्यामध्ये अग्रेसर आहेतच आणि जनतेच्या आशीर्वादापोटी आज लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार म्हणून विराजमान आहेत। या सर्व प्रवासात शिंदे साहेबांना कौटुंबिक, भावनिक, मानसिक, वैचारिक अशा सर्वच बाबींमध्ये तोलामोलाची एकनिष्ठ साथ दिली ती आशाबाईंनी। वडील गोविंदराव पाटील चिखलीकर आणि पती श्यामसुंदर शिंदे यांच्या जनसेवेच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आशाबाई या मोठ्या डौलाने पुढे नेत आहेत। कारण त्यांच्याजवळ दीनदुबळ्यांच्या, गोरगरिबांच्या, निराधार महिलांच्या समस्या जाणून त्याने व्यथित होणारं मायेने ओथंबलेलं हृदय आहे। म्हणूनच लोहा कंधारची जनता त्यांना प्रेमाने आशा माय म्हणून संबोधते। शिंदे साहेब सनदी सेवेतून निवृत्त झाल्यावरती शिंदे कुटुंबीय नांदेड इथे येऊन स्थिरावलं। शिंदे साहेब आणि आशाबाईंनी आपली जन्मभूमी लोहा कंधार मतदारसंघाला आपली कर्मभूमी बनवलं। लोहा कंधारच्या प्रलंबित समस्या सोडवून परिपूर्ण विकास करण्याचा विडाच शिंदे साहेबांनी उचलला। शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आशाबाई यांनी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती लोहाचे सभापती विक्रांत दादा शिंदे यांनी संपूर्ण लोहा कंधार मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला। विवाहित, निराधार, वृद्ध, पीडित, परित्यक्त्या स्त्रियांच्या समस्या जाणून घेऊन त्या काळजीने सोडवल्या। देव हा केवळ देवळातच नाही तर गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, दीनदुबळ्या, वंचित पीडितांच्या डोळ्यामध्ये असतो ही भावना त्यांच्या मनात असते। त्या देवाला संतुष्ट करण्यासाठीच आशाबाई या सतत झटत असतात। लोकांच्या पीडा आणि दुःख यापुढे त्यांना स्वतःच्या मणक्याचा त्रास काहीच वाटत नाही। म्हणूनच आपल्या झंझावाती समाज कार्यामुळे आशाबाई या गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या माऊली म्हणूनच प्रसिद्ध झाल्या आहेत। लोहा कंधारच्या जनतेच्या कल्याणासाठी हजारो कामं त्यांनी केली आहेत। महिला सक्षमीकरणाचा हेतू ठेवून बचत गटाच्या माध्यमातून अनेक होतकरू महिलांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिलं। ऐश्वर्य स्वतःच्या पायाशी लोळण घेत असताना सुद्धा गोरगरीब, वंचित आणि शोषितांचं दुःख त्यांनी जाणलं आणि त्यांच्या समाधानासाठी त्या मोठ्या हिमतीने आणि उत्साहाने, निर्धाराने घराबाहेर समाजकार्यासाठी अहोरात्र झटत असतात। महिला एकत्रीकरणासाठी आणि संघटनासाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो महिलांना त्यांनी एकत्रित केलं। नांदेड जिल्ह्यातील बहुतांश अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अंध आणि अपंग विद्यालय, वसतिगृह इथे भेटी दिल्या।
त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत पुरवली. मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून दृष्टीदोष असणाऱ्यांना चष्मे वाटप केलं. मोफत छत्र्या आणि रेनकोट वाटप केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव सजग असणाऱ्या आशाबाईंनी जिल्ह्यातील सर्व कापूस जिनिंग मिल्सला भेटी दिल्या आणि पीक विमा कंपनीला सतत धारेवर धरत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आणि इतर अनेक शेतकऱ्यांच्या समस्या देखील सोडवल्या. विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आशाबाईंची सदैव आग्रही भूमिका असते. गत विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे साहेब हे प्रचंड मतांनी विजयी झाल्यावर पहिल्याच दिवशी विजय साजरा न करता त्यांनी तत्परतेने जिल्ह्यातील पूरग्रस्तांची पाहणी केली. कर्तव्यदक्ष, विकासाभिमुख आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यातून या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात शेकडो विकास कामं लोहा कंधार मतदारसंघात झाली आहे, ज्यामध्ये 50 वर्षांपासून रखडलेली कामं जसं की कवठा पूल, अनेक पाणंद रस्ते व पूल, बंधारे, गावा अंतर्गत रस्ते, दलित वस्तीमधील रस्ते, तांडा वस्तीमधील रस्ते, स्मशानभूमी, अल्पसंख्याक वस्तीमधील रस्ते, सभामंडप आदींचा समावेश आहे. तसंच जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांश गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून दूर करण्यात आला. गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, मारतळा गोडाऊन, वाका बंधारा. मी गोपीनाथ कोळिबा मोजे वाका तालुका लोहा येथील रहिवासी असून या पुलाचे काम अति उत्कृष्ट साहेबांनी केल्याबद्दल आम्हाला फार अति आनंद झाला आणि आमचा त्रास दूर झाला. आम्ही शेतातून माल आणतावेळी नदीत खूप वेळा पडलो. श्यामसुंदर साहेबांना आमचे फुलाचे काम उत्कृष्ट असं केलं आणि आम्हाला सुख झालं. धोंडीबा केरबा हंबर्डे तंटामुक्ती अध्यक्ष आमच्या वाका येथील. आमच्या इथे पहिलं आमच्या नदीहून जातेवेळेस आम्हाला फार त्रास होता. अफाट हार व्यक्तीला जाता येऊन नदीमध्येच पडाव. श्याम पाटलाने आम्हाला हे फूल देऊन, आशाताईने श्याम पाटलाने आम्हाला फूल देऊन फुलाचे काम हे महत्त्वपूर्ण चांगलं केलेलं आहे. जोमेगाव पाणी पुरवठा योजना विहीर, डोलारा बंधारा. माझ्या गावामध्ये त्या ठिकाणी नदी आहे. त्या नदीमधून जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. त्या त्रासाला कंटाळून माझ्या गावातील खूप जण शेतीसुद्धा विकण्यासाठी काढलेले आहेत. त्याच्यासाठी सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे मॅडम व तसेच श्यामसुंदर शिंदे साहेब काही बी करून आम्हाला एक बंधारा द्या असं मी मागणी केली होती साहेबाला. साहेबाने तात्काळ बंधारा आम्हाला 1,42,00,000 रुपयाचा मंजूर करून दिलेला आहे. लोंढे सांगवी ते कापसी रस्ता, धावरी रायवाडी पोखरभोसी कापसी येथील पूल आणि अंतर्गत रस्ते, पानभोसी ते आंबे सांगवी रस्ता, मळेगाव येथील गोडाऊन तसंच आणगा रस्ता, लवराळा रिसनगाव धावरी रायवाडी रस्त्यांची सुधारणा, सुभाषनगर धानोरा चितळी रस्ता, लोहा येथील गोडाऊन, उपजिल्हा रुग्णालय आणि निवासस्थान, PWD कार्यालय नवीन इमारत आणि निवासस्थान, कंधार येथील गोडाऊन, आयुष्मान आरोग्य मंदिर, शासकीय विश्रामगृह, PWD कार्यालय आणि निवासस्थान कंधार, उपजिल्हा रुग्णालय कंधार काम प्रगतीपथावर, ओपन जिम, तहसील कार्यालय कंधार, ग्रामीण रुग्णालय ॲम्ब्युलन्स सुविधा, व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल, कंधार अंतर्गत सिमेंट रस्ते,
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये सिमेंट रस्ते, कंधार ते घोडज रस्ता, बहादरपुरा गावातील टॉवर पासून धोंडगे यांच्या निवासस्थानापर्यंत रस्ता, बारूळ येथील अंतर्गत सिमेंट रस्ते, बारूळ गोडाऊन, बारूळ कवठा मुख्य रस्ता, बारूळ ते रहाटी रस्ता आणि पूल, मंगरुळ पाटी ते मंगरुळ गावापर्यंत रस्ता, अशी इतर अनेक कोट्यवधींची विकास कामं लोहा कंधारचे भूमिपुत्र कार्यसम्राट आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आणि सामाजिक कार्यकर्त्या आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यातून या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात लोहा कंधार मतदारसंघामध्ये झाली आहेत. कागदावरील विकास कामांची योजना प्रत्यक्षात दर्जेदार स्वरूपात पूर्ण व्हाव्या यासाठी आशाबाई कोणाची सुद्धा गय करत नाही. कामाच्या बाबतीमध्ये चाल ढकल केलेली त्यांना अजिबात खपत नाही. त्यावेळी ही जनतेची माय माऊली रणरागिणीचं रूप धारण करते. कोणतंही काम हे परिपूर्ण आणि दर्जेदार झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. शिंदे साहेबांच्या कार्यकाळात अल्पावधीतच कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फळी उभारणाऱ्या आशाबाई या अत्यंत संघटन कुशल आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आहेत. जातपात न मानता कुठल्याही पक्षाचा किंवा विरोधक असला तरीही त्याच्या समस्या सोडवणं हेच त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. प्रत्येक समाजातील कार्यक्रम असो वा सुखदुःख असो, शिंदे कुटुंबीय त्यामध्ये तन मन धनाने सहभागी असतात. कोरोना काळामध्ये शिंदे कुटुंबियांचं काम उल्लेखनीय असं ठरलं. या काळात प्रत्येक गावात मास्क, सॅनिटायझर वाटप, डॉक्टरांना पीपीई किट वाटप, ॲम्ब्युलन्स आणि वाहनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या काळात गरजूंना अन्नधान्य, किट वाटप आणि जेवणाची व्यवस्था केली. कोरोनामुळे 2 वर्ष लॉकडाऊन असताना सुद्धा अतिशय कमी काळात शिंदे साहेबांनी असंख्य विकास कामं लोहा कंधार या भागामध्ये करून दाखवली. प्रशासकीय कामाचा दांडगा प्रदीर्घ अनुभव आणि आशाबाई यांची खंबीर साथ यामुळेच हे शक्य होऊ शकलं. आशाबाई मधील जनतेच्या कल्याणासाठी तळमळणारं मन, त्यांची धडाडी, नेतृत्व क्षमता, द्रष्टेपण हे लोकांना पूर्णपणे समजलं आहे. त्यावेळी जनसामान्य जनतेचा आग्रह आहे की शिंदे कुटुंबियातीलच आमदार आम्हाला पाहायचा आहे आणि आम्हाला आमचा विकास त्यांच्या माध्यमातूनच करावायचा आहे. स्वतःमधील क्षमतेची आशाबाई यांना सुद्धा जाणीव आहे आणि त्याबाबत आत्मविश्वास आहे. त्या क्षमतेचा उपयोग लोहा कंधारच्या जनतेच्या कल्याणासाठी व्हावा असं त्यांना मनापासून वाटतं. हजारो माय माऊल्यांचे, पीडित, शोषित, परित्यक्त्या महिलांचे, सुशिक्षित, गरजू, होतकरू तरुण वर्गाचे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरिबांचे असंख्य आशीर्वाद आणि अमाप प्रेम सदैव शिंदे साहेबांच्या आणि आशाबाईंच्या पाठीशी आहे. विजयी झाल्यानंतर त्यांच्या मनात आपल्या कार्यकाळात करावयाच्या पुढील विकास कामांची रूपरेखा आणि आराखडा तयारच आहे. शिंदे साहेबांच्या कार्यकाळात कोरोना आणि विरोधकांच्या आडकाठीमुळे अपूर्ण, अर्धवट राहिलेली रस्त्याची कामं उत्कृष्ट दर्जाने करण्याचा त्यांचा मानस आहे. शेतकऱ्यांसाठी मंजूर सिंचन तलाव शेतकऱ्यांच्या संमतीने प्रत्यक्षात आणणं, विद्यार्थ्यांसाठी लोहा कंधार इथे हॉस्टेल, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणं, रखडलेले व्यापारी संकुलाचं काम पूर्ण करणं, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानं उभारणं, महिलांना आर्थिक दृष्टीने साक्षर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गट स्थापन करून वेगवेगळे उपक्रम राबवणं आणि रोजगार निर्मिती करणं, असे अनेक मनसुबे त्यांच्या मनात आहे. जनतेच्या भल्यासाठी तळमळणारं हृदय त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एवढी वर्ष मोठमोठ्या शहरात अगदी ऐश्वर्यात राहून सुद्धा त्यांना सर्वसामान्य गोरगरिबांचं, भुकेल्यांचं मन ओळखता येतं. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी त्या अविरत झटत असतात.
अशा कर्तव्यदक्ष लोकाभिमुख नेतृत्वाने लोहा कंधारचे आमदार व्हावे ही लोहा कंधार मतदारसंघातील माय बाप जनतेची इच्छा आहे आणि ती इच्छा येथील मतदार हे मतदानाच्या माध्यमातून शिंदे कुटुंबियांना आशीर्वाद देऊन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत।